हाय हॅलो नमस्कार. ते तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आज बनवणार आहे मी भरल्या वांग्याची भाजी. तर त्याच्यासाठी शेंगदाणे आहेत ते छान खरपूस भाजून घ्यायचेत आणि कुकर मी अगोदरच लावलं होतं. कणिक भिजवली अगोदर, नंतर कुकर लावलं आणि आत्ता भाजीची तयारी करूयात म्हटलं, कारण की मग लवकर आवरतं. कणिक पण भिजती आणि भाजीची तयारी करूच तर कुकरच्या पण शिट्ट्या होत आहेत आणि मग भाजी टाकली की फक्त चपात्या राहत आहेत. तर लसूण घेतलेला आहे एक कांडी, तो पण छान साल वगैरे काढून घेतली आणि आता शेंगदाणे आहेत ते थोडेसे गार झालेत. तर म्हटलं चला आता लगेच मसाला आहे तो पण करून घेऊयात. आणि कुकरच्या शिट्ट्या येतच होत्या, बघू शकता मध्ये वाफ येते. तर त्याच्यासाठी मी घेतलेला आहे अगोदर लसूण टाकला, शेंगदाणे, जेवढं आपल्याला भाजीला मीठ, हळद, तिखट आणि अजून आपल्याला जर कोणते मसाले ॲड करायचे असतील तर जेवढे पण मसाले ॲड करायचे तेवढं एकत्रच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आणि ते मिक्सरचं भांडं मग नंतर मसाला आहे तो बारीक करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली तरी चालते, पण मी त्याच्यामध्ये नव्हती टाकली कारण की मी कट करून जो मसाला आहे वांगे भरताना त्याच्यामध्ये टाकणार आहे. तर मस्त छान कोथिंबीर पण होती, तर ती पण निवडून घेतली. मसाला आता मिक्सरला काढून घेतलेला आहे. कोथिंबीर पण धुवून घ्यायची आणि मग नंतर कट केली की आपल्याला सगळा मसाला आहे तो एकत्र करून वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. तर वांगे तसे 2 दिवस झाले तर आणले होते, कारण की काल पण उपवास होता महाशिवरात्री आणि 1-2 भाज्या होत्या त्या अगोदर केल्या म्हणून थोडेसे सुकले होते. म्हणून मग म्हटलं चला त्याची साल वगैरे आहे, देठ वगैरे, तर देठ काढून घेणार आहे. नाहीतर मग कवळे असले ना तर देठ वगैरे तसंच ठेवायचं, पण थोडेसे म्हटलं की सुकले होते म्हणून मी देठ वगैरे काढले होते, बघू शकता. आणि कारले आहेत ते पण आता संध्याकाळी किंवा मग उद्याच्याला बनावं लागतील, नाही तर मग लगेच ते पण लवकर खराब होत आहेत. तर वांगे आहेत ते पण 1-2 पाण्याने अगोदर छान धुवून घ्यायचेत. मी कट करायच्या अगोदरच चांगले स्वच्छ धुवून घेते. तर बघू शकता थोडेसे सुकल्यासारखी झाली ती साल वगैरे त्याचे देठं. तर मग मी ते सगळं, आणि मला जेव्हा देठं त्याचे काढायचे नसतात तेव्हा मी त्याचे काटे वगैरे आहेत ते सगळे काटे काढते, कारण की मला भाजीमध्ये काटा वगैरे अजिबात नाही आवडत आहे. तर मग मी म्हटलं की जाऊ दे आता काटा काढायचा, परत ते एवढा वेळ लागतो. आणि दांडी पण थोडीशी सुकल्यासारखी झाली. तर मग मी काय केलं, डायरेक्ट दांडीपासूनच वांगं आहे ते पूर्ण कट करून घेतलं. आणि नंतर सगळं कट केल्याच्या नंतर पण अजून 1-2 वेळेस पाण्याने धुवून घेतलं, कारण की कसं होतं की कधी कधी वांगे एखादा खराब पण निघतो. त्याच्यामुळे मग मी स्वच्छ धुवून घेतलं. आणि आता म्हटलं चला छान वांगे आहेत ते कट करून घेऊयात. आणि मग मसाला आहे तो तर मी तुम्हाला दाखवतेच त्याच्यामध्ये काय काय मिक्स केलेलं आहे. आणि इतकी मस्त वांग्याची भाजी झाली, एकदा अशी नक्की ट्राय करा. म्हणजे मी ह्याच्यामध्ये काय केलं की टोमॅटो ॲड नाही केलं, कारण की मी कधी कधी टोमॅटो पण टाकते, पण टोमॅटो टाकलं ना तर भाजीला म्हणजे थोडीशी वेगळीच भाजी होती आणि चटचट तेल पण नाही सुटत आहे आणि टेस्टीला पण थोडीशी वेगळी लागते. तर सुक्की जर बनवायची असेल ना फक्त हे चटणी आणि वांगं, तेव्हा टोमॅटो टाकायचे तेव्हा छान लागते. तर आता कोथिंबीर आहे ती पण छान धुवून घेतली, बारीक कट करून घेतलेली आहे. आणि जो आता मी मिक्सर लावलेला मसाला आहे तो ह्याच्यामध्ये काढून घेतला आहे, कारण की मी जेवढा मसाला काढला होता तो मी पूर्ण भाजीमध्ये ॲड करणार होते, म्हणून सगळा मसाला आहे तो ह्याच्यामध्ये काढून घेतला. कोथिंबीर पण आहे, वरतून थोडीशी टाकली असती तरी चाललं असतं, पण म्हटलं जाऊ दे मिक्स करून घेतली. आणि आत्ता आपल्याला ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, खूप जास्त पाणी नाही घालायचं. खूप जास्त घातलं तर मग मसाला आहे तो पातळ होतो, त्याच्यासाठी थोडंच पाणी घालायचं आहे. आणि जेव्हा आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालतो ना तर तेव्हा पाणी घालायची अजिबात नाही गरज लागत आहे, कारण की टोमॅटोचं पाणी आहे त्याला मग तेवढं पाणी बस होतं. तसंच डायरेक्ट मसाला आहे तो भरून घ्यायचा आहे. तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केले. कोथिंबीर थोडीशी मला जास्त वाटत होती, कारण की मी वरतून टाकायला ठेवलीच नाही, सगळी आहे ते ह्याच्यामध्येच ॲड केली. आणि आता वांगे आहेत कट करून घेतलेले, तो मसाला आहे जेवढा त्याच्यामध्ये बसेल ना तेवढाच भरवायचा आहे. आणि उरलेला मसाला आहे तो आपण नंतर वांगं परतून घेतल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण थोडंसं पाणी टाकतो वांगं शिजायला, कारण की मला थोडीशी म्हणजे पूर्ण अशी घट्ट नाही करायची, थोडीशी रबरबीत करायची, म्हणजे थोडासा रस्सा पण आणि थोडीशी घट्ट पण अशी बनवायची आहे. तर जेवढे वांगे आहेत तेवढे मी कट करून घेतले. थोडेसे काही खराब होते त्यातले काही काढून टाकले, चांगले होते ते घेतले. आणि आत्ता ह्याला फोडणीला आपल्याला काहीच नाही घालायचं, म्हणजे ज्याला आवडतं ते घालू शकता, पण मी ह्याच्यामध्ये काहीच नाही घालत आहे. तर अगोदर वेपर्स तळून घेतले होते त्याच कढईमध्ये, मग त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि डायरेक्ट आता आपल्याला ह्याच्यामध्ये वांगे टाकून द्यायचे. त्याला जिरे मोहरी वगैरे असं काहीच नाही घालायची गरज आहे. आणि जो मसाला आहे तो तर मी घरीच बनवलेला आहे, मसाला पण एकदम मस्त झालेला आहे. तर दुसरे जास्त मसाले पण ॲड करायची गरज नाही.
तर मग डायरेक्ट वांगे आहे ते आपल्याला 1 ते 1.5 मिनटं तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत. आणि मग ते परतून घेतलं की जे आपण मसाला राहिलेला आहे ना, तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला लागला होता, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि जो मसाला आहे तो पण आता त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण मसाला आहे तो टाकायचा आहे. आणि जेवढं आता आपल्या ह्याला शिजायला पाणी लागणार आहे किंवा आपल्याला जेवढी पातळ घट्ट करायची तेवढं पाणी आत्ताच टाकून घ्यायचं आहे. वरतून पाणी टाकलं तर मग त्याची टेस्ट जाते, चांगलं नाही लागत आहे. त्याच्यामुळे जेवढं आत्ता पाणी टाकायचं आणि तेवढं टाकायचं आहे. कारण की कधी कधी काय होतं की वांगं शिजलं नाही म्हणून आपण वरतून पाणी टाकतो, तर मग ती भाजी नाही चांगली लागते. आणि आत्ता झाकून ठेवलं तरी पण शिजती किंवा नाही झाकून ठेवलं तरी पण शिजती. पण काय होतं, थोडंसं लवकर शिजण्यासाठी मी झाकण घालून ठेवते, म्हणजे थोडीशी लवकर शिजते. आणि कधी कधी वांगे काय होतात की म्हणजे किती जरी वेळ ठेवलं ना तरी कधी कधी नाही शिजत, माहीत नाही काय होतं तर. पण आता ह्याला एक छान उकळी येऊ दिली आहे. कोथिंबीर तर आपण सगळी अगोदरच टाकली होती. आता ह्याला मी थोडंसं झाकण घालून ठेवते. कणिक तर अगोदरच भिजवून ठेवलेली, तर मस्त छान भिजली. जेवढं आपल्याला 10-15 मिनटं कणिक छान भिजेल ना तर मग पोळ्या खूप फास्ट होत आहेत आणि इतक्या फुगत आहेत मस्त. तर एका साईडला बघू शकता भाजी शिजत पण आली, ती झाकण ठेवली होती मी. अजून पण मला थोडासा ना कट पाहिजे, त्याच्यामुळे आत्ता झाकण काढले, कारण की पूर्ण भाजी शिजलेली आहे. फक्त आपल्याला थोडासा कट येण्यासाठी 2-3 मिनटं कमी गॅसवरती शिजवून द्यायचे. तर आता मी ह्याचं झाकण वगैरे काढलं आणि आत्ता घेते चपात्या करायला. वरण भात पण कुकरमधला काढून ठेवला. आणि आज कालचा उपवास होता, त्याच्यामुळं आज थोडंसं लवकर बनवत होते स्वयंपाक. तरी पण लवकर म्हटलं तरी थोडासा उशीर झाला, कारण की रुद्रांचं पण आवरायचं, त्याचा पण टिफिन बनवायचा, त्याला जेवण भरवायचं आणि परत त्याला नेऊन सोडायचं. तरी पण मी म्हटलं होतं थोडंसं लवकर करण, पण तरी पण थोडासा उशीर झाला. तर आत्ता आहेत चपात्या, तर चपात्या पण करून घेऊयात. आणि तिकडं मी छोट्या गॅसवरती भाजी तशीच ठेवलेली आहे थोडा वेळ, म्हटलं की छान कट वगैरे येतो आणि दिसायला पण छान दिसते, तरी वगैरे आली तर. तर बघू शकता आता चपात्या पण माझ्या 2-3 झालेल्या आहेत आणि फक्त आता 2-3 राहिल्या होत्या. तोपर्यंत म्हटलं भाजी पण एकदा चेक करावं. मस्त कट आलेला आहे आणि मला जेवढी घट्ट पाहिजे होती ना तेवढी पण झाली. तर आत्ता गॅस बंद करूयात आणि राहिलेल्या चपात्या आहेत त्या पण बनवून घेऊयात. आणि रुद्रांशला पण पराठा बनवायचा होता, तर मी आज शेंगदाणे आणि गुळाचे जे मी म्हणजे लाडू आहे तसे बनवून ठेवलेले, त्याचा डायरेक्ट पोळी बनवली. तर त्याचा नव्हता व्हिडिओ बनवला, कारण की हाच व्हिडिओ एवढा मोठा होत होता. तरी पण मी कट करून अर्ध्या तासाचा व्हिडिओ कसा तरी 8 मिनटावर आणला. तर आत्ता चपात्या 2-3च राहिलेल्या आहेत. तर बघू शकता कणिक भिजल्याच्या नंतर चपाती इतकी मस्त फुगते आणि पोळी तर ना ह्याच्यापेक्षा छान फुगते. कणिक पण थोडासा म्हणजे जास्त वेळ भिजवायची, भिजताना पण थोडं पाणी घेऊन छान भिजली ना तरी चपात्या छान येत आहेत. आणि लय आपली व्यवस्थित नाही भिजली तर मग थोडा वेळ 10 ते 15 मिनटं छान भिजू द्यायची, म्हणजे पण चपात्या छान येतात. तर बघू शकता चपात्या पण झालेल्या आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा.